आमची नुकसान झाली. आम्ही एवढी भातं लावली, खतं लावली, आम्हाला काही फायदाच नाही झाला. पावसामुळे आमची भातं पार होऊन गेली, पाण्यात डुबली. पण आम्हाला मस्त 20-30 पोतं निघायचं, 15 सुद्धा पुरती नाही होती आम्हाला. पण आम्हाला काही भरपाई द्यायला पाहिजे शासनाने. जुन्नर येथील पश्चिम आदिवासी भागात सध्या भात काढणी आणि झोडणीची लगबग सुरू आहे. गुडगावर चिखलात राबून बळीराजाने मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या भात पिकाची काढणी सुरू असली तरी यंदा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीसा कमीच दिसतोय. याचं कारणही तसंच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 50% उत्पादनात घट झालीय. पर्जन्यमान आणि हवामानात झालेल्या बदलांचा फटका, त्यात भर म्हणजे शेती करण्यासाठीच्या खर्चात झालेली वाढ, यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आता या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदतीची आस आहे. नाव काय आहे तुमचं? सुमन लक्ष्मण तळके. तुम्ही जे भात लागवड केली यावर्षी पावसाच्या अतिवृष्टीमुळे तुमची काय नुकसान झाली की फायदा झाला? आमची नुकसान झाली. आम्ही एवढी भातं लावली, खतं लावली, आम्हाला काही फायदाच नाही झाला. पावसामुळे आमची भातं पार होऊन गेली, पाण्यात डुबली. दरवर्षीच्या प्रमाणात किती भाताचं प्रमाण कमी झालं का जास्त झालं? दरवर्षी प्रमाण आम्हाला मस्त 20-30 पोतं निघायचं, 15 सुद्धा पुरती नाही होती आम्हाला. म्हणजे अतिवृष्टीमुळे तुमची खूप नुकसान झाली. नुकसान झाली आहे. तर तुम्हाला आता काय शासनाकडून काय मदत? पण आम्हाला काही भरपाई द्यायला पाहिजे शासनाने. मग पंचनामा वगैरे झाले की नाही झाले तुमचे? नाही झाले आमच्याकडे. तुमच्याकडे कृषी अधिकारी आलेच नाही? आलेच नाही आमच्याकडे. ठीक आहे, तुम्हाला पंचनामे किंवा शासनाकडून मदत हवी आहे. हा, पाहिजे ना आम्हाला मदत, पाहिजे ना आम्हाला. अजून पाऊस चालूच आहे, आमची पाण्यात भातात आहे. मग ह्या वर्षी किती प्रमाणात नुकसान झाले तुमची? आमची चांगली 20 पोत्याची नुकसान झाली आहे. हा ना. हा, 20 पोत्याची नुकसान झाली. अशात अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मायबाप सरकार यंदा तरी मदत करतं की दरवेळीप्रमाणे तसंच वाऱ्यावर सोडून देतं, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.